नमस्कार, सोनाली किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आज करणार आहे सँडविच। सँडविचला घेतले मी कांदा, कॉर्न, टोमॅटो, अमूल बटर, चीज, सॉस, शेजवान चटणी आणि लाल मिरची पावडर। चला तर सुरुवात करूया आपण। सर्व भाज्या मी एकत्र करून घेतल्यात। आता ह्यामध्ये घालूया आपण थोडीशी लाल मिरची पावडर, थोडासा चाट मसाला आणि हे सर्व आपण हलवून घेऊया। सर्व भाज्या मिक्स केल्यात आणि आपण ह्या ब्रेडला आता पहिला सॉस लावून घेऊया। लहान मुलांची आवडती डिश सँडविच। यावर घालूया भाज्या। तुमच्याकडे कोणत्या असतील त्या भाज्या घेऊ शकता तुम्ही। माझ्याकडे आता सध्या 3च भाज्या आहेत। ह्या सँडविच घालून घेऊया, व्यवस्थित घालून घेऊया। ह्यावर घालूया आता चीज। चीज घालून झाले। आता यावर घालूया ब्रेड दुसरा आणि असं जरा थोडं दाबून घेऊया। आपण सँडविच मेकर गरम करण्यासाठी ठेवले, त्यावर घालूया आता अमूल बटर। तुमच्याकडे तूप असेल तर घालू शकता, नाही तर तेल सुद्धा वापरू शकता। सँडविच हे तव्यामध्ये करता येतं आपल्याला। आपण सगळीकडे पसरून घेतले। आता ह्यामध्ये घालूया आपण एक एक करून ब्रेड आणि 10 मिनिटांसाठी शिजवून देऊ, भाजून घ्या व्यवस्थित। चला तर 10 मिनिटं झालेत। आता आपण उघडून बघूया। बघा तर आपलं सँडविच चांगलं भाजले, कुरकुरीत झाले एकदम। आता आम्ही हे प्लेटमध्ये काढून घेऊया। प्लेटमध्ये काढून घेतले आपण हे त्रिकोणी साईज कापून घेऊया। नाही तर असं सुद्धा खाऊ शकता तुम्ही। आपल्या मुलांसाठी काहीतरी वेगळी डिझाईन म्हणून आता कापून घेऊया आपण। बघू शकताय आपल्यातल्या भाज्या पण चांगल्या शिजल्यात। लहानांपासून मोठ्यापर्यंत आवडणारे पदार्थ आहे बरं का। चला डिशमध्ये काढून घेऊया। सँडविचबरोबर खायसाठी मी शेजवान चटणी आणि टोमॅटो सॉस घेतला आहे। तुम्ही सॉसबरोबर हिरवी चटणी, मेयोनीज बरोबर खाऊ शकता। चला तर मग आपले सँडविच तयार झाले। असंच माझं चॅनल पाहत राहा। धन्यवाद।